शिक्षणाला विरोध होता. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते, परंतु माझ्या पतीने मुली शिक्षित व्हाव्या, समाजात पुरुषांप्रमाणे त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी स्त्री शिक्षण सुरू केले आणि या समुदायातील त्यांची साथी त्यांच्यामुळे मला पहिला महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला. विधवांसाठी एक केअरटेकर सेंटर सुरू केलं, म्हणजे ज्यामध्ये त्या विधवा मुली त्यांचं केशवपण न होता त्यांनी समाजामध्ये व्हावं. कारण त्यांनी जर त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्या शिकू शकतात, तर आपल्याला सगळ्या सुखसोयी सुविधा उपलब्ध होऊन पण आपण जास्त शिकत नाही. पण हे काय करायला पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. मग त्यांनी काय काय समाजामध्ये रूढी परंपरांना दूर केलं. त्यावेळी मुलींचा बालविवाह व्हायचा. बालविवाह म्हणजे काय, वयाच्या लहान वयात मुलींच्या लहान वयामध्ये मुलींचं लग्न केलं जायचं. त्यानंतर त्या मुली लग्न केले की त्या सगळ्या शिक्षणापासून वंचित राहायच्या. मुलीचा बालविवाह झाल्यानंतर जर त्या विधवा झाल्या तर त्यांचं केशवपन, त्यांनी समाजामध्ये वावरायचं नाही, कोणत्या धार्मिक कार्यामध्ये त्यांनी भाग घ्यायचा नाही, अशा परंपरा अगोदर होत्या. मग त्यांच्यासाठी सावित्रीबाईंनी काय केलं की आपल्याच घरामध्ये विधवांसाठी एक केअरटेकर सेंटर सुरू केलं, म्हणजे ज्यामध्ये त्या विधवा मुली त्यांचं केशवपण न होता त्यांनी समाजामध्ये वावरावं म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी ते केअर सेंटर उभं केलं होतं. त्यामध्ये त्यांना शिक्षण दिलं जायचं. समाजाचा असं शिकवून त्या महिलांना त्यांनी समाजाचा पाया घातला आणि महिलांना अधिकार मिळवून दिला. सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमांमुळे अनेक संकटे दूर झाली, जसे की बालविवाह, विधवांवर होणारे अत्याचार, केशवपन या अशा रूढी परंपरांना त्यांनी आळा घातला. मग बघा, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक स्त्री. सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना, धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, थोरवी तुझी गाताना. आता बघा, ह्याच्यानंतर मी एक गोष्ट सांगणार आहे, तुम्ही ऐका. बघा, की त्यावेळेला शिक्षण म्हणजे किती महत्वाचं असायचं, मुलींसाठी शिक्षण किती महत्वाचं. ऐका, एका लुगड्याची गोष्ट. गोष्टीचं नाव काय आहे? एका लुगड्याची गोष्ट. बघा, एक रात्र असते. त्या रात्री काय असतं, सावित्रीबाई फुले सगळं घरातलं काम आवरून झोपी गेलेले असतात. मग त्यावेळेला काय करतात, ज्योतिराव फुले येतात आणि मायेनं त्यांच्या कपाळावर हात ठेवतात. मग कपाळावर हात ठेवतात त्यांना जाणवतं की सावित्रीबाईंना ताप आला आहे. मग ज्योतिराव काय म्हणतात, सावित्रीबाईंना विचारतात, अगं सावित्री, तुला ताप आला आहे? मग सावित्रीबाई काय म्हणतात, नाही, ताप नाही, असा किरकोळ ताप आहे. मग ज्योतिराव काय म्हणतात, अगं हे ताप म्हणजे कणकण, तो जर जास्त झाला तर पुढे आपल्या मुलींच्या शाळेचं काय, त्या मुलींना शिकवणार कोण, ते काय सांगायचं नाही. आज उद्याच मी वैद्यांना बोलवतो, तू वैद्यांना भेट. मग सावित्रीबाई काय म्हणतात, हा ताप वैद्यांना बोलवून जाणार नाही, तुम्ही मला एक लुगडं घेऊन द्या. मग ज्योतिराव फुले जरासं विचारात पडतात, ही लुगडं का मागते? लुगडं मागणारी किंवा लुगड्यासाठी ताप आणणारी सावित्री नव्हे. मग ते विचार करत करत झोपी जातात. दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी काय करतात, सावित्रीबाईंसाठी दुसरं लुगडं घेऊन येतात आणि ते सावित्रीबाईंना देतात. मग ते पाहता सावित्रीबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण जो तो पैसा होता तो ते मुलींच्या शिक्षणासाठी होता आणि तो पैसा ज्योतिरावांनी माझ्या लुगड्यासाठी खर्च केला हे त्यांना खूप वाईट वाटलं. मग हे त्यांना पटले नाही की सावित्रीबाई लुगड्यासाठी ताप आणणाऱ्या ह्या नव्हत्या, कारण त्यांना त्या शिक्षणाची वगैरे खूप
तिथं. मग ते सहकारी शिक्षक काय म्हटले की हे तुम्ही जो विचार करताय तो तसा नव्हे, कारण त्या रोज त्या शाळेमध्ये येतात त्यावेळेला त्या समाजातील लोक त्यांच्यावर दगडफेक, शेण, चिखल टाकतात, त्यामुळे ती साडी घाण होते. मग घाण झालेली साडीवर मुलींना शिकवलेलं चालेल का? हा, मग त्या काय करायच्या, तिथं गेल्यावर ती साडी धुवायचे त्या ओल्या पाण्यातच. मग ती धुतल्यानंतर ती साडी ओली व्हायची. मग तीच ओली साडी दिवसभर त्यांच्या अंगावर असायची, त्यामुळे त्यांना संध्याकाळी ताप यायचा. मग हे सगळं सांगितल्यानंतर की मग दुसरं लुगडं त्यांनी का मागितलं, का तर ते घाण झालेलं लुगडं येऊन धुवून ते स्वच्छ लुगडं नेसून मुलींना शिकवायचं आणि मग नंतर ते जुनं लुगडं जे धुतलेलं लुगडं होतं ते नेसून परत घरी जायचं. ह्यासाठी त्यांनी लुगड्याची मागणी केली होती. मग हे सगळं ऐकून जोतीरावांना पण आपल्या सावित्रीबाई फुलेंचा खूप अभिमान वाटला, का तर मुलींना शिकवणं हे त्यांचं पहिलं ध्येय होतं आणि त्या शिक्षणासाठी खूप कष्ट करत होत्या. मग तुम्ही काय करणार? दंगा करणार? टीचरांना त्रास देणार? मग काय करणार? अभ्यास करून कोणासारखं होणार? सावित्रीबाई फुले. बघा, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट केले होते. तुम्ही पण खूप कष्ट करा आणि अशा सावित्रीबाई फुलेंसारख्या भरपूर सावित्रीबाई फुले या समाजामध्ये असाव्या आणि मुलींनी शिक्षण घेऊन पुढचं आपलं भविष्य घडवावं हीच मनापासून खूप इच्छा आहे. आणि व्यासपीठावरील अध्यक्षा, माझ्या लाडक्या मैत्रिणी आणि विद्यार्थिनींनी माझे 2 शब्द ऐकून घेतले, यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते आणि मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. आपल्या बालसभा होती, पण काही कारणामुळे आज आपण ती साजरी करत आहोत. टीचरांनी छान भाषण केलं की नाही आणि सावित्रीबाईंची छान माहिती सांगितली तुम्हाला. इथं बसलेल्या आहे सावित्रीबाई प्रतीक रूपात आलेल्या आहेत. तुम्ही त्यांचा फोटो बघितला ना तर लक्षात येईल की बरोबर त्या दिसायला अशाच होत्या. असं आडवं कुंकू लावलेलं, हिरवी साडी, डोक्यावरून पदर, अशा त्या शिक्षिका होत्या. ह्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका. त्या शिक्षिका होत्या म्हणून तुम्ही आज शाळेत येताय, माहिती आहे का? त्यांनी जर तुम्हाला शिकवलं नसतं, मुलीची शाळा काढली नसते, तर आपण आज इथे असतो का? नाही, आपण घरी असतो. आईसारखं धुणं, भांडी, बाकीची सगळी कामं करत बसलो असतो, होय की नाही? जगात काय चाललंय हे आपल्याला कधीच कळालं नसतं. सगळं जे कामं असतात बाहेर ते आपल्याला काय करता आली नसती. मग आज बघा, सावित्रीबाईंच्यामुळे आपण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही, काम नाही की त्या स्त्रिया करू शकत नाही. म्हणून सावित्रीबाईंना आज मनापासून आपण धन्यवाद द्यायचे. आजच द्यायचे का? नाही. का नाही द्यायचे आज? त्यांनी जे शिकवले ते आपण आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं आणि त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत आपल्या शिक्षणासाठी, त्यासारखं आपण सुद्धा कष्ट करून काय करायचंय, आपलं, आपल्या घराचं, आपल्या शाळेचं नाव मोठं करायचं आहे. त्यांनी शिक्षणासाठी खूप म्हणजे हे केलेलं आहे, त्याग केलेला आहे आणि समाजसेवेबरोबर इतरही क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ही बालसभा आजची कोणाची होती? कोणत्या वर्गाने आयोजन केलं होतं? दुसरी ब. पहिली ब नाही, पहिली ब खाली अजून. दुसरी बच्या टीचर वैभवी पाटील यांनी आणि त्यांच्या वर्गाने छान नियोजन केलंय. सावित्रीबाई छान तयार होऊन आलेल्या आहेत प्रतीक रूपातल्या. मुलींनी सुद्धा छान भाषणे केली आणि फलक लेकर आहे, फळा लावलेला आहे, तो जरा वाचा काय तुम्ही. दुपारी तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा जरा फळा वाचा. छान माहिती लिहिलेली आहे. सावित्रीबाईंची कितवी जयंती आहे वगैरे असं लिहिलेलं आहे. त्यांचं नियोजन पण छान होतं. मुलींनी छान भाषणे केली. सगळ्या टीचरांनी
त्यांना मदत केली, त्यामुळं आजची बालसभा खूप छान झालेली आहे. धन्यवाद.